महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर, बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। इस वेकेशन पुराने कंप्यूटर कोर्सेज नहीं बल्कि नए AI बेस्ड डिजिटल कोर्सेज से अपने बच्चों का फ्यूचर बनाएं। अपोलो बिट्स एकेडमी लाए हैं आपके लिए वेकेशन कोर्सेज जिसमें AI टूल्स, कोडिंग लेसन्स, ग्राफिक डिजाइनिंग, डिजिटल मार्केटिंग, रील्स मास्टर क्लास एंड कई ऐसे 100% प्रैक्टिकल एंड इंटरैक्टिव कोर्सेज हैं। एक्सपर्ट फैकल्टीज एंड पर्सनल अटेंशन के साथ वी मेक श्योर आपका बच्चा एक एक टॉपिक प्रैक्टिकली सीखे और इम्प्लीमेंट करे। Admissions open for vacation courses at Apollo Bits Academy near Doli Nasta, Ulhasnagar 421003, 9763150150। क्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। कल्याणकारी और पर्यावरण अनुकूल गणेश उत्सव मनाने के लिए कल्याण डोंबिवली नगर निगम और एजुकेशन टुंडे फाउंडेशन ने संयुक्त रूप से हरित बप्पा फलित बप्पा पहल शुरू की है। शाडू मिट्टी से गणेश प्रतिमाएं बनाने के लिए एक कार्यशाला आयोजित की जा रही है। ये कार्यशाला 12 अगस्त को सावलाराम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में आयोजित की जाएगी। इसमें 70 स्कूलों के 3,500 से 4,000 छात्र भाग लेंगे। वे शाडू मिट्टी से गणेश प्रतिमाएं बनाएंगे। KDMC आयुक्त अभिनव गोयल ने इस वर्ष ज़्यादा से ज़्यादा पर्यावरण अनुकूल गणेश प्रतिमाएं स्थापित करने की अपील की है। आपण आता ऑगस्ट महिन्यामध्ये आहोत। गणेश उत्सव आपल्या एरियात सुरू होणार आहे। यावर्षी आपण पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा व्हावा म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्याचबरोबर एज्युकेशन टुडे फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमानाने आपण एक कार्यक्रम हाती घेतो आहे ज्याचं नाव आहे हरित बप्पा फळीत बप्पा। म्हणजे शाडूची मातीपासून आपण गणेश मूर्ती बनवण्याकरिता एक कार्यशाळा घेतो आहे। ती कार्यशाळा सावळाराम क्रीडा संकुलला होणार आहे 12 तारखेला। याच्यामध्ये जवळजवळ 70-80 शाळांचे 3,500 ते 4,000 विद्यार्थी कार्यशाळामध्ये सहभागी होणार आणि हातातून ते इको फ्रेंडली शाडूचे मातीचे गणेश मूर्ती तिथे बनवून इको फ्रेंडली गणेश उत्सव कसे साजरा करता येईल याच्यावर आवाहनही करणार आहेत। म्हणून एक मोठा आपण कार्यक्रम घेतोय। याच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना, डोंबिवलीकरांना आणि कल्याणकरांना आवाहन करतोय की आपण यावर्षी जास्तीत जास्त प्रमाणात इको फ्रेंडली गणपती बाप्पाची स्थापना आपल्याकडे करावं। शक्य असेल तर 6 फुटाची आतली मूर्ती आपण घरी आणावा आणि त्याचं विसर्जनही पर्यावरणपूरक दृष्टीने आपण करावा जेणेकरून यावर्षी आपले महानगरपालिका क्षेत्रात आपण पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करूया। त्याचबरोबर आपला आणखी एक आव्हान आहे कमिशनर म्हणून माझा की यावर्षी दरवर्षीप्रमाणे आपण हर घर तिरंगा उत्साहाने साजरा करतोय। सध्या प्रत्येक शाळांमध्ये रांगोळी, चित्रकला स्पर्धा, राखी बनवण्याची स्पर्धा हे सगळे चालू आहे। विद्युत रोषणाई ठिकठिकाणी करण्यात येत आहे। सायकल रॅलीचंही आयोजन करण्यात येणार आहे। म्हणून आपण 15 ऑगस्टला आपले घरी किंवा आपल्या स्थापनावरही झेंडा फडकवण्याचं काम करावं दरवर्षीप्रमाणे आणि मोठ्या उत्साहाने आपण हर घर तिरंगा आणि स्वातंत्र्य दिवस यावर्षी साजरा करूया असे आपण संकल्प या ठिकाणी घेऊया। आज हे दोनच विषय घेऊन मी आपल्याला आवाहन करतोय जेणेकरून पुढचे जे सण आहेत ते आपण सुरक्षितपणे आणि पर्यावरणपूरक आपण साजरा करूया। ब्यूरो रिपोर्ट, कल्याण ल्हास विकास। विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।